हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर माझ्याकडे सुद्धा तुम्हाला माहिती आहे महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि ही अशी एक साइडलाच ठेवते, कारण कुठेही मध्ये आधीमध्ये ठेवली ना तर कोणाचा धक्का वगैरे लागू शकतो, आणि एक साइडला ती खूप छान वाटते. आणि ही ईशान्य दिशा आहे माझ्या घराची आणि तिथे महाराजांची मूर्ती आहे, त्यामुळे आणखीनच छान वाटतं. आणखीन जी एक पॉझिटिव्हिटी असते ना ती नेहमी तिथून येत असते. तर मूर्ती बघा मला आज म्हणजे खाली काढायची होती आणि संपूर्ण अशी छान व्यवस्थित स्वच्छ करायची होती. म्हणजे आधी हे जे सगळं तुम्हाला काम दिसतंय ना, म्हणजे एकूण एक कलर जो आहे ना तो मी घरी केला मूर्तीला. जेव्हा तिथून मी मूर्ती आणली होती तेव्हा मूर्तीला फक्त 2च रंग होते, ते म्हणजे पांढरा आणि जो काळसर रंग दिसतोय तुम्हाला तोच रंग होता. बाकी जे आता तुम्हाला दिसतायत सगळे ऑरेंज म्हणजे भगवा रंग, त्यानंतर जे पण गोल्डन सगळं काम केलेलं आहे, तर ते मी मूर्तीला घरी आणल्यानंतर केलंय. तर आपण हे घरच्या घरी असं छान काम करू शकतो. तुम्ही जे आपले फेविक्रिलचे ॲक्रेलिकचे जे कलर्स असतात ना ते कलर वापरून तुम्ही अशा प्रकारे मूर्ती छान सजवू शकता. तर तसंच त्याच्यावरती स्टोन वर्क सुद्धा मी केलं होतं तेव्हाच, म्हणजे स्टोन वगैरे आणल्या होत्या, माळा वगैरे जे पण आपले नॉवेल्टीचे किंवा जिथे बघा असं छान वेगवेगळं सामान मिळतं आर्ट क्राफ्ट रिलेटेड, तर तिथे अशा सगळ्या गोष्टी मिळतात. तर महाराजांचा जो पोशाख असतो, तर आधी बघा पोशाखांवरती असं खूप छान हिरे जडित वगैरे असे खूप छान पॅच किंवा असं वर्क बरचसं केलं जायचं. तर म्हणून मग इथे लावण्यासाठी ना जे आधी मी चिटकवले होते तर ते आता बऱ्यापैकी असे जर काळे झाले होते, तर म्हणून हे नवीन पॅच मी घेऊन आले चिटकवण्यासाठी. आणि ज्याच्याने मी चिटकवते ना तो हा फेवी बॉन्डचा ग्लू आहे. बऱ्याचदा मी सांगते, पण तरी बऱ्याचदा परत परत विचारतात, तर म्हणून सांगते की हा फेवी बॉन्ड म्हणून ग्लू आहे. हा तुम्ही प्लास्टिक, काच किंवा कपडा काहीही चिटकवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. लाकडाचं सुद्धा ह्याने छान प्रकारे चिटकवलं जातं. तर बघा आता हा पॅच दोन्हीकडे असे सुंदर असे पॅच मला मिळाले होते, ते आणले. त्यानंतर असे हे पांढऱ्या रंगाचे छोटे असे गोल पॅच आणले होते, तर ते चिटकवले. आणि ही जी म्हणजे एक जो हे असतो ना, शेला असतो ना महाराजांचा, तर त्याच्यावरती मागच्या वेळी मी जे लावलं होतं तर ते आता काळं झालं होतं, मग ते काढून टाकलं. म्हणजे ही बॉर्डर जी लावली आहे त्याच्याने बघा त्या शेलाला आणखीन किती छान असं सुंदर वाटतं एकदम. तर माझ्या तरी मनात जी महाराजांची छबी आहे ना ती अशी खूप छान अशी रॉयल आणि अशी खूप मस्त आहे, तर तसंच मला ते असे एकदम शानदार असे वाटले पाहिजे. तर म्हणून ही नवीन लेस आणली आणि खूप सुंदर भेटली मला ही लेस एकदम. आणि खूप कलर घेताना ना, म्हणजे रंगसंगती घेताना आपण व्यवस्थित विचार करून रंगसंगती घ्यायची, की मूर्तीचा मूळ रंग कुठला आहे आणि मग त्याला कुठले रंग सुंदर दिसतील. कारण जर आता समजा मी इथे अशी कलरफुल अशी लेस आणली असती ना तर ती बरोबर नसती दिसली. तर म्हणून शक्यतो प्लेन आणि छान अशा व्यवस्थित मॅच होतील अशाच छान लेस आणा. तर बघा लेस आपली जी लावली साईडला ती किती सुंदर आणि उठून दिसते. तर अशीच दुसऱ्या साईडला सुद्धा इथे बघा इथे जागा आहे. तर तिथे सुद्धा मी ही लेस अशीच लावणार आहे दोन्ही बाजूला. त्यामुळे जो शेला घेतलेला आहे तो आणखीन असा खूप सुंदर आणि खूप रॉयल वाटतो मस्त. तर हे बघा हे जे हातामध्ये तुम्हाला म्हणजे बोटांमध्ये ज्या अंगठ्या दिसतायत किंवा जेही स्टोन वर्क जे त्याच्यावरती दिसतंय ना, तर ते मी आधी केलं होतं. आणि काही काळाने कसं आपण सतत पुसत राहतो, कधी कधी पाण्याचा हात लागतो, मग त्याच्यामुळे ते स्टोन वर्क कधी कधी काळपट होतं. तर म्हणून असं वेगवेगळं म्हणजे चेंज करत राहायचं. कारण हा जो ग्लू आहे ना हा पण कालांतराने नंतर हळूहळू सुकतो आणि त्याच्यामुळे तुम्ही जे चिटकवलं असेल ना तर तेही इझिली निघतं सुद्धा. थोडंसं पाण्याचा हात लावून थोडं ओलं करून काढलत ना तर आणखीन इझिली ते निघतं. तर बघा जी लेस मी आणली होती शेल्यासाठी, तर ती बघा किती सुंदर उठून दिसते छान. तर आता महाराजांची अशी मस्तपैकी छान तयारी झालेली आहे आणि महाराज आता छान पूजेसाठी सज्ज झालेले आहेत. पण हे थोडंसं सुकून द्यायचं, कारण ओला ओला जर ग्लू असाच ठेवला ना तर तो लगेच थोडंसं इकडे तिकडे जरी सरकलं ना तरी ते खराब होऊ शकतं. आणि त्यानंतर ही ही जी माळ आहे ना ही मी म्हणजे तेव्हा जेव्हा मूर्ती घेतली होती तर तेव्हाच ही 1 ग्रॅम गोल्डची माळ आहे. आणि त्याच्यामुळे ती अजिबात बघा तुम्ही काळी पडलेली नाहीये. तर ही मी वापरलीच नाही, जशी होती तशीच मग मी महाराजांनाच घातली.
कारण अशा प्रकारच्या त्यांच्या पोशाखांवरती तेव्हा अशाच माळा घातल्या जायच्या आणि सगळं गोल्डन मध्ये वगैरे होतं, तर म्हणून मी मोत्याचं काही याच्यामध्ये घातलं नाही, कारण मग ते वेगळंच दिसलं असतं मोत्याचं. तर म्हणून ही माळ खूप सुंदर दिसते महाराजांना आणि नेहमीच मी त्यांना घालते. तर महाराजांना तर सजवलं, पण आता नेहमीच जसं तुम्हाला माहिती आहे की माझं काही मन भरत नाही अशा म्हणजे ह्या गोष्टींनी. तर माझ्याकडे ज्या माळा आहेत तर त्या मी लावल्या. म्हणजे खरं तर मला असं वाटतं की महाराजांचा असा सुंदर असा दरबार असावा, पण तेवढी जागा नाहीये. तर त्याच्यामुळे मग छोट्याशा जागेमध्ये आपल्याला काय कसं ऍडजस्ट करता येईल. तर बघा या माळा लावल्यावरती किती सुंदर वाटतंय, म्हणजे असे एकदम शानदार वाटतात मला महाराज. जशी माझ्या मनात छबी असते ना महाराजांची, तसेच महाराज दिसतात एकदम सुंदर. तुम्ही वाढवला मान हिंदूंचा, सामना केला मुघलांचा, आदर्श ठेवला राज्यकारभाराचा, शिवनेरी जन्मला शिवबा आमचा. प्रसंग असो तो आग्र्याचा वा असो अफजल भेटीचा, कोथला काढला अफजल खानाचा, शक्तीवर विजय होता तो युक्तीचा. स्वराज्यावर जीव होता मावळ्यांचा, शाबूत राहिला गड कोंढाण्याचा. तानाजीने विचार नाही केला प्राणाचा, पावनखिंडीत पराक्रम बाजी प्रभूंचा, सार्थ ठरविला विश्वास शिवबाचा. गड किल्ले सांगती इतिहास शिवबांचा, नका करू खर्च कचरा अन प्लास्टिकचा. जतन करू वारसा इतिहासाचा, अभिमान असावा पराक्रमाचा. ठेवू आदर्श जाणत्या राजाचा, बोलबाला हो महाराष्ट्र कीर्तीचा. आठवावा प्रताप शिवबाचा, गर्व नको माज असावा मराठीचा, माज असावा मराठीचा. तर अशी आजची महाराजांची जयंतीनिमित्तची अशी छोटीशी पूजा खूप छान, मला खूप छान वाटतं की जशी त्यांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जशी जी आन बान शान जी आहे ना ती तशीच वाटली पाहिजे. आणि ही जी महाराजांची मूर्ती मी घेतली होती तर त्याच्यावरती मी व्हिडिओसुद्धा केला होता की मी कुठून ही मूर्ती घेतली आहे. कल्याणलाच मिळते, म्हणजे मिळतात अशा महाराजांच्या बऱ्याचशा मूर्ती. आता खूप छान छान मूर्ती पण आल्यात महाराजांच्या. तर माझी आधीपासूनची इच्छा होती की महाराजांची मूर्ती आपल्या घरामध्ये असली पाहिजे आणि ती पण अशी अशी म्हणजे एकदम शानमध्ये जी उभी आहे, म्हणजे जे उभे आहेत आणि असे बघतायत. तर जेव्हा मी ॲक्च्युली मूर्ती घ्यायला गेली होती महाराजांची तर तेव्हा माझ्या मनामध्ये अशीच छबी होती की महाराज असे छान असे मस्त असे उभे आहेत आणि त्यांनी पूर्ण असं पांढरा शुभ्र असा असे वस्त्र परिधान केले. तर अशी मूर्ती मला मिळाली पाहिजे महाराजांची. आणि जेव्हा मी तिकडे गेली तेव्हा बऱ्याच मूर्त्या बघितल्या तिथे आणि त्यानंतर शेवटी मला ही मूर्ती एका ठिकाणी दिसली. तर तेव्हा म्हणजे कसं असतं ना की बघा तुम्ही मनामध्ये एखादी गोष्ट जेव्हा खूप आतुरतेने म्हणजे खूप तुमची इच्छा असते ना तेव्हा सगळ्या गोष्टी ती गोष्ट जुळवून आणण्याचा प्रयत्न करतात. तर ही एक माझी तेव्हाची खूप छान अशी आठवण होती. आता बरेच वर्ष झाले महाराजांच्या मूर्तीला. त्यानंतर मी त्यांना मूर्तीला बऱ्याचशा गोष्टी पेंट केल्या, घरी आणून सुद्धा बरंचसं काय काय केलं. तर आज पण मग कसं असतं की ते आपण इथे बाहेर ठेवतो, धूळ वगैरे लागते, पुसणं तर असतंच, पण तरी पण जे आपण ज्वेलरी वगैरे काही घालतो तर ती खराब होते, काळपट होते. तर म्हणून मग मी हे सगळं यावेळेला थोडंसं चेंज केलं आणि असं छान केलं आहे. तर इथे जागा ॲक्च्युली खरंच थोडी आहे, कमी आहे जागा म्हणून, नाही तर मला असं छान महाराजांचं असं छान वरती छत्री जी असते तसं काहीतरी असं खूप माझ्या डोक्यात काय काय आहे की आता त्यांना आपण काय देऊ शकतो. त्यांनी तर आपल्यासाठी खूप 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 म्हणजे
ज्याला शब्द नाही आहेत अशा अशा गोष्टी केल्यात महाराजांनी आपल्यासाठी. जर ते नसते तर आज कदाचित आपण नसतो, कदाचित आज आपण कोणाची तरी गुलामी चाकरी करत असतो. तर म्हणून त्यांचे तो उपकार जे आहेत आपल्यावरती ते कधीच आपण फेडू शकणार नाही. पण त्यांची जी शिकवण आहे ती आपण आयुष्यभर आपल्या आचरणात आणली पाहिजे. फक्त असं नाही आहे की फक्त महाराजांची जयंती आहे, पुण्यतिथी आहे, जेव्हा काही महाराष्ट्र दिवस आहे तर तेव्हाच फक्त भगवा घेऊन फिरायचा आणि तेव्हाच फक्त महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा. तर असं नाही आहे. त्यांनी काय शिकवलं आहे आपल्याला करायला ते जेव्हा आपण आचरणात आणणार ना तेव्हाच खऱ्या अर्थाने मी म्हणेन की शिवजयंती किंवा जो महाराष्ट्र दिन हे जे आपण साजरं करतो ना त्याची महाराजांना कुठेतरी त्या गोष्टीचं चांगलं वाटेल की त्यांनी जे केलं ते आज आपण कुठेतरी त्या गोष्टी फॉलो करतोय. आज आपण बघतो की बऱ्याचशा किल्ल्यांवरती वगैरे म्हणजे आपले किल्ले जसं म्हणेन की जसं मी राजस्थान साईडला गेली होती तिथे जसे किल्ले त्यांनी त्यांचे जे ठेवलेत तसे आपले किल्ले आज राहिलेले नाही आहेत. तेव्हाची गोष्ट तुम्ही म्हणाल की ताई त्यांनी म्हणजे शरणागती पत्करली होती त्याच्यामुळे इंग्रजांनी त्यांचे किल्ले वगैरे किंवा मुघलांनी त्यांचे किल्ले उद्ध्वस्त केले नाहीत. आपले किल्ले आपण शरणागती नाही पत्करली, मान्य आहे ती तेव्हाची गोष्ट आहे. पण आता तरी किल्ले आपल्याकडे आहेत, आता तरी म्हणजे त्याला अजून छान असं रिनोव्हेट करू शकतो किंवा आणखीन त्याचं काही ना काही चांगलं करू शकतो. पण तिकडे लक्षच दिलं नाही जात म्हणजे लक्षच दिलं जात नाही. जे पण कोणी म्हणजे शिवभक्त किंवा महाराजांचे जे कोणी आहेत भक्त तर असेच लोक फक्त तिथे जातात, तात्पुरती मग साफसफाई होते किंवा काय होतं. पण का नाही मी म्हणेन की खरंच केलं पाहिजे. असे आपले पण किल्ले असे छान असे रॉयल आणि असे मस्त वाटलं पाहिजे की खरंच महाराजांनी म्हणजे आपले हे किल्ले आहेत असं म्हणताना आपल्याला खूप प्राऊड वाटलं पाहिजे. फक्त दगड आणि माती या गोष्टी बघण्यात अर्थ नाही आहे. त्यांना जेव्हा महाराज असताना तेव्हा त्या किल्ल्यांना जसं स्वरूप होतं ना तसं स्वरूप खरंच करता आलं पाहिजे. तर ती तर वेगळीच गोष्ट आहे. पण म्हणजे ती माझ्या मनातली गोष्ट आहे, ती मी तुम्हाला शेअर केली. पण पहिली गोष्ट की ती म्हणजे की शिकवण त्यांनी जी शिकवण दिलेली आहे महाराजांनी तर ती आपण आचरणात आणली पाहिजे आणि तसंच आपण वागलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी बघून आहे ना असं वाटतं की आता जर खरंच महाराज असते तर काय वाटलं असते त्यांना आणि त्यांनी काय ते म्हणाले असते. तर खरं सांगू आता जर महाराज असते ना तर हा जो महाराष्ट्र आता असा आहे हा खरंच असा राहिलाच नसता, हा खूप वेगळा असता. पण म्हणून आपण फक्त महाराजांची वाट न बघता किंवा महाराज असते आणि महाराज असतील तर या सगळ्या गोष्टी होतील असा विचार न करता आपण असा का नाही विचार करत की आहेच महाराज अजूनही आपल्या सोबतच आहेत आणि ते आपल्या प्रत्येक कृतीला बघतायत. तर म्हणून कुठलीही कृती करण्याच्या अगोदर जर म्हणजे महाराज मला काय बोलतील किंवा महाराजांना काय वाटेल मी असं केल्यानंतर हा विचार करून जर आपण कृती केली ना तर मला नाही वाटत की आपण खरंच काहीतरी चुकीच्या गोष्टीकडे जाऊ किंवा चुकीच्या गोष्टी करू. तर म्हणून आपण असा विचार नाही करायचा की महाराज असते तर, आपण असा विचार करायचा की महाराज आहेतच आणि ते आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी बघतायत आणि ते एक म्हणजे तो एक प्रकारचा मी तर म्हणेन की तो एक अवतारच होता की त्यांना जी शक्ती किंवा जी बुद्धी किंवा जे चातुर्य त्यांना जे मिळालं होतं ते खूप असामान्य होतं आणि म्हणूनच ते इतक्या सगळ्या गोष्टी करू शकले. तर आजच्या शिवजयंतीच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मला खरंच खूप अभिमान वाटतो की म्हणजे महाराजांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला म्हणजे सहभागी होता येते किंवा आपण त्या भूमीमध्ये आज राहतोय. तर ह्या प्रत्येक गोष्टीचा मी मराठी असल्याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो. पण त्याचसोबत त्याच्या आधी मी भारतीय असल्याचा मला सगळ्यात जास्त अभिमान वाटतो. कारण महाराज जेव्हा होते किंवा म्हणजे महाराजांच्या वेळेला महाराजांनी सुद्धा कधीच जाती भेदभाव या गोष्टी कधीच केल्या नाहीत. त्यांनी सगळ्यांना सामावून घेतलं आणि म्हणूनच जनतेने त्यांना म्हणजे राजा एक महाराजा याची पदवी जनतेने त्यांना दिली होती आणि जनतेच्या मनात त्यांनी ते स्थान निर्माण केलं होतं. तर जातीभेद किंवा या गोष्टी करण्यापेक्षा त्यांनी काय केलंय, त्यांनी कसं काय गोष्टी केल्या, त्यांनी लोकांना कसं आपलंसं केलं ते ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर चला आजची महाराजांची अशी छान पूजा तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि जय हिंद, जय महाराष्ट्र।